सस्ती आलेगाव येथील गावठी दारू गाळण्यावर होळी सणानिमित्त चांदणी पोलिसांनी केलेली कारवाई. दिनांक 23 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता चांदणी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस स्टेशन चांदणी परिसरात होळी सणानिमित्त अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांना माहिती मिळाली की सस्ती येथे निर्गुण नदीपात्रात प्रोरेट केली असता सस्ती येथील आरोपी कैलास दामोदर वानखडे, प्रशांत मोतीराम अंबोरे यांच्या ताब्यात 40 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 6,000 रुपये तसेच 27 डब्यांमध्ये 270 लिटर सडवा मोवामाच किंमत 27,000 रुपये असा एकूण 33,000चा माल मिळून आला. तसेच निर्गुणा नदीपात्रात प्रोरेट केली असता घटनास्थळावर 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 2250 रुपये तसेच 15 डब्यांमध्ये 150 लिटर सडवा मोवामाच किंमत 15,000 रुपये असा एकूण 17,250 रुपयाचा माल मिळून आला. आरोपी प्रवीण मोतीराम अंबोरे राणा सस्ती हा घटनास्थळावरून पसार झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. त्याच्यावर पोलीस स्टेशन चांदणी येथे दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच आलेगाव परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांना माहिती मिळाली की डुक्कर धरणाला आलेगाव येथे प्रोरेट केली असता आरोपी नामे शेख मोहसिन शेख मुसा यांच्या ताब्यात 7 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 700 रुपये तसेच 6 तीन पात्राचे डब्यामध्ये 72 लिटर सडवा मोवामाच किंमत 7,200 रुपये असा एकूण 7,900 रुपयाचा माल मिळून आला. तसेच डुक्कर धरणाला आलेगाव येथे प्रोरेट केली असता आरोपी नामे मोती खान काले खान यांच्या ताब्यात 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत 800 रुपये तसेच 5 तीन पात्राचे डब्यामध्ये 60 लिटर सडवा मोवामाच किंमत 6,000 रुपये असा एकूण 6,800 रुपयाचा माल मिळून आला. त्याच्यावर पोलीस स्टेशन चांदणी येथे दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराजजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण तसेच पोलीस स्टेशन येथील स्टाफ यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.